उघड्यावरच तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण नेरपासून अवघ्या 8 किलोमीटर अंतरावर असलेल्या माणिकवाडा धनज या गावातील अवैधरित्या खुलेआम दारू विकली जात आहे। त्यामुळे अनेकांच्या घरांची राखरांगोळी झाली आहे। तरुण मुले व्यसनाधीन होत आहे। त्यामुळे या गावातील पूर्णतः दारू बंद करावी यासाठी माणिकवाडा येथील महात्मा फुले बहुउद्देशीय संस्था समाज जनहितार्थ संस्थापक अध्यक्ष युवा स्वाभिमान पार्टीचे अध्यक्ष गणेश केवटे यांनी तहसील कार्यालयासमोर उघड्यावरच आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। याबाबतचे निवेदन अमरावती जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व यवतमाळ जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक, दारव्हा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी, नेर तहसीलचे तहसीलदार, पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले। या निवेदनात गणेश केवटे असे म्हणाले की अवैध दारू विक्रेत्यांना माणिकवाडा येथील सरपंच व पोलीस पाटील यांचा वरदहस्त आहे, ज्यामुळे अवैधरित्या खुलेआम दारू विकल्या जात आहे। त्यामुळे पोलीस पाटील व सरपंच यांना तडीपार करा। त्यासोबतच अवैध दारू विक्रेत्यांना शासनातर्फे कुठल्याही योजनेचा लाभ देण्यात येऊ नये व माणिकवाडा येथे बीट जमादार म्हणून राजू चौधरी यांची त्या जागेवर नियुक्ती करावी, असे गणेश केवटे यांनी निवेदनात म्हटले आहे। उपोषण स्थळी नेर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील निराडे व पोलीस कर्मचारी उपस्थित होते। आमरण उपोषणाला ॲपनिता बसलेला आहे की गैरकायदेशीर दारू जी गावठी ही खुलेआमप्रमाणे विकल्या जाते। यावरती कोणाचीही वाच नाही आहे। गावचा पोलीस पाटील सुद्धा पोलीस स्टेशनला कळवत नाही किंवा लेखी तक्रारसुद्धा दिलेल्या नाही आहे। याआधी मी बऱ्याचशा तक्रारी लेखी स्वरूपात दिलेल्या आहे। आपले सरकार यावरती सुद्धा मी ऑनलाईन मुख्यमंत्री साहेब यांच्यापर्यंत या तक्रारी पोहोचवलेल्या आहेत। या दारूमुळे अनेकांचे संसार उघड्यावरती येत आहे। तर या आज जे 28/6/2011 रोजी 21 रोजी मी आमरण उपोषणाला जो काही बसलेला आहे तर यांच्यावर कडक कारवाई करून त्यांना ताबडतोब ताडीपार करण्यात यावे करिता मी आमरण उपोषण करीत आहे। आपलाच येडा समाजसेवक उर्फ गणेश केवटे, माणिकवाडा। धन्यवाद। नवनाथ दरोई, विदर्भ न्यूज, नेर।